नमस्कार, मी मंदार परब. रोखोक मध्ये आपलं स्वागत. सध्या कृपाशंकर सिंह आणि काँग्रेसचे ग्रह वक्री झालेत. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कृपांवर हायकोर्टानं अवकृपा दाखवल्यामुळे काँग्रेसला डबल फटका बसलाय. कृपांवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कारवाईचं संकट आधीपासूनच घोंगावत होतं. असं असतानाही कृपांना कोणाचं अभय होतं? कृपांवर तिकीट वाटपात सौदेबाजी केल्याचा आरोप खरा होता काय? आता काँग्रेस हा डाग धुणार तरी कसा? याच सारख्या प्रश्नांवर सडेतोड चर्चा करूयात. कोणाची कृपा, कोणाची मा, या विशेष कार्यक्रमात. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अजित सावंत, निलंबित काँग्रेसचे नेते. सर्वात प्रथम यांनी सांगितलेलं की कशा पद्धतीचे घोटाळे तिकीट वाटपात झाले ते आपल्याला आज पण सांगतील. त्याचबरोबर ऍडव्होकेट राजू वाघमारे, कृपाशंकर सिंह यांचे समर्थक आहेत ते आणि काँग्रेसचे नेते पण आहेत. राजूजी, तुमचं स्वागत. सचिन सावंत पण आहेत आपल्याबरोबर, प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे. ते आपल्याला सांगतील की खरंच काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे आणि कृपांवर कारवाई काँग्रेस करणार का? संजय तिवारी आहेत, ज्यांनी या पूर्ण प्रकरणात याचिका केली आणि ज्यांना वाटत होतं की कृपाशंकर सिंह यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे. त्याचबरोबर माधव भंडारी पण आहेत, प्रवक्ते भाजपचे, आणि ते एकूणच सांगतील की भाजप या सर्व गोष्टींकडे कसं बघते. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी याबाबतचा एक रिपोर्ट पाहूयात आणि समजून घेऊयात की नक्की हा काय प्रकार आहे. मुंबईतल्या निवडणुकीतला पराभव जिव्हारी लागलेला असतानाच कृपाशंकर सिंगांवर बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाची वीज कोसळली. कृपांच्या मालमत्ता जप्तीसह गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिल्यानं कृपांसह काँग्रेसही चांगलीच अडचणीत आली आहे. सरकारकडूनच जर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असेल तर मग अन्य एजन्सीकडे ही चौकशी देण्याची आम्हाला मागणी करावी लागेल. कृपाशंकरनी स्वतःहूनच सांगितलं पाहिजे की जेपीसी नेमा आणि माझी इन्क्वायरी करा. त्याला धक्का मारला तर जाणार नाही. बेशिवरपणा जर कोणाकडून मिळत असेल तर तो काँग्रेसवाल्यांकडेच बेशिवरपणा असतो. भ्रष्टाचार, त्यातून पैसा, त्या पैशातून सत्ता, पुन्हा पैसा, हे दुष्ट चक्र निर्माण करणारे या देशातलं नेतृत्व आणि त्यांनी निर्माण केलेले कृपाशंकर गरज. काँग्रेसच्या राजकारणामध्ये दलालांची चलती असते, चापलुसी करणाऱ्यांची. त्यातलं एक नाव कृपाशंकर. आजवर हायकमांडची कृपा सांभाळणाऱ्या कृपांवर आता सर्वांचीच अवकृपा होताना दिसतीये. बेहिशोबी मालमत्ता प्रकरण कधीही भोवेल अशी चिन्ह असतानाही काँग्रेसनं कृपांनाच मुंबई महापालिका निवडणुकीचे सर्वाधिकार दिले होते. त्यावरून काँग्रेसमध्ये बंडखोरी आणि दुफळी माजली आणि त्याचीच परिणिती काँग्रेसचा पार धुव्वा उडण्यात झाली. आता काँग्रेसला कृपा प्रकरण सांभाळताना मुंबईसाठी नव्या अध्यक्षाची निवड करताना चांगलीच कसरत करावी लागतीये. फक्त मुंबई शहराचा अध्यक्ष एवढंच फक्त मर्यादित विषय राहिला होता आणि तो मॅडमकडे सोपवला होता, आमच्या अध्यक्ष त्यांच्याकडे सोपवला होता. पण त्यांनी तो निर्णय पेंडिंग होता. बाकी राज्याचे निर्णय झाले परंतु तो निर्णय पेंडिंग होता आणि पेंडिंग असल्यामुळं आता नवीन काही संघटनात्मक इथे निवडणुका घेण्याची गरज नाही. ते नावच फक्त पक्षश्रेष्ठींना जाहीर करावं लागेल. आता कृपाशंकर सिंगांचं काय होणार हा प्रश्न आहेच. मात्र मुंबईत केळ्याचा ठेला लावणाऱ्या कृपांचे 18 बँकांमध्ये 100 कोटींचे व्यवहार आणि 16 वर्षात संपत्तीत झालेली अफाट वाढ पाहता काँग्रेसलाही कृपांवर कृपा दाखवणं महागात पडू शकतं. त्यामुळे काँग्रेसला मुंबईसाठी नवा अध्यक्ष देताना ताकही फुंकून प्यावं लागणार, हेच खरं. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. खरंच कालपर्यंत लाडके असलेले कृपाशंकर सिंग अचानक नावडते झालेले आहेत आणि आता काँग्रेसवाले पण त्यांच्यावर कुठेतरी पाठ फिरवू लागलेत का? सचिन सावंतजी, सुरुवात मी तुमच्यापासून करतो. ऑफिशियल स्टेटमेंट काय आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं की कृपाशंकर सिंग यांना तुम्ही काढून टाकणार का? नाही, कशासारखं? कृपाशंकर सिंग हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केलेली आहे आणि आज ज्यात हायकोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये तुम्ही जे वक्तव्य चाललेलं आहे माध्यमातून कळतोय आणि त्याचबरोबर मी विरोधी पक्षांची लोक देखील ज्या तऱ्हेने बोलत आहेत, मला असं वाटतं वडाची साल पिंपळावर काढण्यासारखी गोष्ट आहे. अतिरंजित जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. एक लक्षात घ्या. नाही, एक मिनिट सावंतजी, अतिरंजित म्हणजे नक्की काय? की आज हायकोर्टाने सांगितलंय यांच्यावर, एक मिनिट, हायकोर्टाने सांगितलंय यांच्यावर एफआयआर दाखल करा
यांच्यावर गुन्हा दाखल करा, असं जर हायकोर्ट सांगत असेल तर त्याला आपण अतिरंजित म्हणायचं का? आणि प्रायमा फेसी कुठेतरी हायकोर्टाला जर वाटत असेल की या माणसाने घोटाळा केलाय आणि त्याशिवाय या कोर्टाने आदेश दिले नाहीत, असं जर असेल तर आपण असं कसं म्हणू शकतो की ठीक आहे ते अजूनही आमचे नेते आहेत? म्हणजे काँग्रेस त्यांना नेते मानतात, ठीक आहे, पण काँग्रेस कारवाई करणार का जर तुम्ही मुख्यमंत्र्यांवर कारवाई केली? नाही, मला एक लक्षात घ्या, कुठेही हायकोर्टाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल सिद्ध झालेला आहे अशा तऱ्हेचं वक्तव्य केलेलं नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये जी PIL संजय तिवारीजींनी दाखल केली होती त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत त्यांची चौकशी झाली होती. माझ्या मते संजय तिवारीजींनी फार पूर्वी म्हणजे जवळपास 40-50 वेळा ते आरोप केले की मधु कोडाच्या संबंधित त्यांचं काहीतरी संबंध आहे आणि आर्थिक त्यांच्या व्यवहारामध्ये आहे, या संदर्भाची चौकशी करा. एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने आणि सीबीआयने जी चौकशी मधु कोडांची चालवली होती त्यानंतर स्पष्टीकरण दिलं होतं की कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये कृपाशंकर सिंगजी यांचा आणि मधु कोडाशी संबंध नाही, हे पूर्णतः क्लिअर झालं होतं. दुसरी गोष्ट, अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून वेळोवेळी चौकशी झाली होती. पहिला चौकशी अहवाल त्यांनी जवळपास मला वाटतं मार्च महिन्यामध्ये दिला होता आणि दुसरा चौकशी अहवाल हा जून-जुलै महिन्यामध्ये दिला होता. आता मार्चचा अहवाल जो त्यांनी जो हायकोर्टाने सांगितलं की तो ग्राह्य सावंतजी, म्हणजे तुम्हाला थोडक्यात वाटतंय की कृपाशंकर सिंग बेदाग आहेत आणि त्यांच्यावर मला एकच शब्द एकच अर्धा विषय झाला. माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की आता हे जे पोलीस प्रशासनामार्फत यांची चौकशी व्हावी ह्या संदर्भामध्ये जे आदेश दिलेले आहेत तो त्या इन्व्हेस्टिगेशनचा मामला आहे. रिइन्व्हेस्टिगेशन करावं अशा हायकोर्टाचं अजून समाधान झालं नाही, अजून इन्व्हेस्टिगेशन करावं. तर त्या संदर्भामध्ये कृपाशंकर सिंग यांची स्वतःची ना नाही आहे या गोष्टीची. पण ठीक आहे, म्हणजे काँग्रेस थोडक्यात काँग्रेस समाधानी आहे. ठीक आहे, आपल्याला संजय तिवारी पण आहेत. संजय तिवारीजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने तुम्ही कायम आरोप करतायत असं सचिन सावंत आता म्हणाले आणि याचिकेत पण तुम्ही म्हटलंय, शेवटी काय असं झालं की या याचिकेला कुठेतरी वाचा मिळाली? आपल्यापर्यंत त्यांचा आवाज ऐकायला येत नाही. मी येतो पुन्हा तुमच्याकडे संजयजी, पुन्हा येतो तुमच्याकडे. पण त्याच्या आधी राजू वाघमारे आहेत आपल्यावर, ऍडव्होकेट, कृपाशंकर सिंह यांचे समर्थक. राजूजी, तुम्हाला काय वाटतं की कृपाशंकर सिंह हे अजूनही निर्दोष आहेत असं तुम्हाला वाटतं का? बघा, कृपाशंकर सिंग यांच्यावर जे आरोप करण्यात आले किंवा जी PIL दाखल करण्यात आली त्याचा पूर्णपणे अजून तपास पूर्ण झालेला नाही, जसं सचिन सावंत साहेबांनी सांगितलं. हा जो तपास आहे हा तपास आता कोर्टाने सांगितलंय की मुंबई पोलिसांनी त्याचा तपास करावा, कमिशनरनी तपास करावा. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्या आधीच जर आपण मीडिया आणि आपण सर्व विरोधी पक्ष जर बोंबलत राहिलात की आमच्या नेत्यांनी काहीतरी चोरी केली आहे किंवा गुन्हा केलाय, तर ते चुकीचं आहे ना. म्हणजे तुम्हाला असं वाटत असं काहीच झालं नाही असं वाटतं? आमचं मत असं आहे की हायकोर्टाने जो निर्णय दिलाय त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या. इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर जे काय खरं आहे ते बाहेर येईल. पण मला त्यानंतर आपण बोलू. साहेब, मला एक सांगा की ठीक आहे, हायकोर्टाने निर्णय देऊन देत, नेहमी असं आपण म्हटलं जातं. आता तिकीट वाटपांच्या बाबतीत पण असंच झालं. जे गुन्हेगार आहेत, म्हणजे ज्यांच्यावर गुन्हे अजून सिद्ध व्हायचे आहेत कोर्टातर्फे, पण ज्यांच्यावर 50-50 केसेस रजिस्टर आहेत त्यांना पण तिकीट वाटण्यात आली आणि असंच सांगण्यात आलं की अजूनपर्यंत सिद्ध नाही झाला. आपल्याला आपली सिस्टीम माहिती आहे, शेवटी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण काहीतरी करत असतो समाजासाठी, आणि आपण जेव्हा पॉलिटिकल नेते म्हणतो तेव्हा ते हे जास्त लोक त्या दृष्टीने आपल्याकडे बघत असतात. पण तरी तुम्हाला वाटतं का की अजून काहीच झालं नाही? म्हणजे हे जे एवढं वादळ चाललंय, म्हणजे मधु कोडा असतील किंवा बाकीचे लोक असतील, आज हायकोर्टाला पण वाटतंय की प्रायमा फेसी काहीतरी आहे, म्हणजे तरी तुम्हाला वाटतंय की काय नाही, हे सगळं चाललंय ते ठीक आहे, जेव्हा प्रूव्ह होईल तेव्हा बघू? नाही, मंदार, आता काय झालेलं आहे की भारतीय राजकारणामध्ये ही फॅशन झालेली आहे की जो कोण नेता असेल किंवा जो कोण मोठा माणूस असेल त्याच्या विरोधात आपण आरोप करायचे. आरोप केल्यावर त्या आरोपाचा मीडिया त्याचं भांडवल करणार आणि मग ते आरोप खरे असू देत किंवा खोटे असू देत, ह्याच्यात तुम्हाला अजित सावंतांबद्दल म्हणायचंय का? नाही, मी सगळ्यांबद्दलच असं म्हणतो. ठीक आहे, अजित सावंतजी, तुम्ही काय म्हणाल? आरोप तुम्ही पण केलेले. नाही, मला अतिशय वाईट वाटतंय की ज्या काँग्रेस पक्षाच्या 125 वर्षाच्या काँग्रेस पक्षाच्या परंपरांबद्दल मला आज अभिमान वाटत आला आजपर्यंत, आणि म्हणूनच काँग्रेस पक्षावरती जेव्हा जेव्हा मीडियामध्ये प्रसारमाध्यमांमधून हल्ला झाला, मंदारजी आपल्याला माहिती आहे की तो हल्ला परतवून लावण्याचा निकराने प्रयत्न मी आपल्या व्यासपीठावरून केलेला आहे. परंतु आज मला स्वतःला मान खाली घालावीशी वाटते, कारण आम्ही अनेक वेळा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ही भूमिका मांडली होती. प्रश्न असा आहे की राजू वाघमारे म्हणतात तसं किंवा सचिन सावंत हे जे म्हणतायत
त्याचा जर विचार करायचा झाला तर निश्चितपणे की आपल्याकडे एक या की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नव्हे असं आपण म्हणतो. परंतु प्रश्न राजकारणामध्ये एक आपली स्वतःची प्रतिमा अशी एक क्लीन ज्याला निष्कलंक प्रतिमा असते ती घेऊन जावी लागते. आणि म्हणून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं पक्षश्रेष्ठींकडे अशी विनंती होती त्यांची की निदान महापालिकेच्या तोंडावर तरी मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आपण बदल करा. कारण असा बदल केला नाहीत आपण तर जो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी भ्रष्टाचारी राजवट 16 वर्षाची महानगरपालिकेतली आहे त्याच्या विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला राहणार नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींनी अशी भूमिका घेतली असावी की राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होत असतात. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल किंवा कुठल्याही प्रकारचा आदेश येत नाही तोपर्यंत आपण एखाद्याला विनाकारण गुन्हेगार ठरवून त्याला बाजूला करू नये असा पक्षश्रेष्ठीने विचार केला असावा. मला असं वाटतं की आज तरी निदान ज्यांना काँग्रेस पक्षाच्या संस्कृतीबद्दल आणि परंपराबद्दल खरोखर आदर आहे त्यांनी तरी कुणाच्या तरी पालखीची भुई होऊ नये अशा तरीची विनंती मी ह्या दोन्ही मित्रांना करतो की ठीक आहे झालंय आपण स्वीकार करूया त्याचा. नाही प्रश्न असा आहे की- पालख्या उचलत आपण किती नाही, दिवस नाही. राहणार. आपण प्रश्न- कुठेतरी एक मान मिनिट. ताट करून स्वाभिमानाने काही गोष्टी बोलल्या पाहिजेत की आणि मी असं म्हणत नाही की त्यांना तुम्ही गुन्हेगार बरोबर आहे, ठरवा. खरंच. कृपाशंकर सिंह हे माझे स्वतःचे ज्येष्ठ सहकारी आहेत. मी त्यांच्या मुंबई काँग्रेसच्या समितीमध्ये त्यांचा सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे. ते करत असलेले कष्ट त्यांच्या पक्षाबद्दलची असलेली बांधिलकी ठीक आहे. या सगळ्याबद्दल मला आदर आहे. परंतु जे आहे ते आहे असं तुम्ही म्हणताय. परंतु आज जर अशा प्रकारची जर पक्षाच्या प्रतिमेला बाधक अशी जर एखादी गोष्ट होणार असेल तर आम्ही पालख्या उचलत किती दिवस राहणार हा माझा प्रश्न सचिन सावंत आणि वाघमारे नाही. सचिन सावंत पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतो, काय उत्तर द्याल? नाही पक्षीय निष्ठेच्या ज्या वल्गना आज अजित सावंतजी मारते मला अत्यंत दुर्दैवाने सांगायचं वाटतं की एक चांगल्या कार्यकर्त्याच्या तोंडून एखाद्या म्हणजे वैचारिक दृष्ट्या कुठे ना कुठेतरी त्यांची थोडीशी कमी अशी वाटते मला की कुठेतरी त्यांना भ्रष्टता आलेली असावी. स्वतःच्या स्वार्थ तिथे साध्य झाला मायावती, नाही. तुम्ही कृपाशंकर सिंग यांच्याबद्दल बोलत नाही, होता, याचं बरोबर. कारण असं आहे प्रश्न- नाही याचं कारण असं आहे की एक लक्षात घ्या म्हणूनच बोललो की अजित सावंतजी जे म्हणतायत ते एक नैराश्यवादी भूमिकेतनं बोलत असतील किंवा कोणत्याही नेत्याच्या संदर्भात पक्षाची जी बांधिलकी असते पक्षाची जी शिस्त असते ती मोडून ज्या वेळेला ते वागलेले आहेत त्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. कृपाशंकर सिंगजींच्या संदर्भामध्ये मगापासून आम्ही जे बोलणं चाललेलं आहे की कुठेही त्यांच्यावरती गुन्हा अजून दाखल झालेला नाही किंवा सिद्ध झालेला नाही. FIR करणं आणि त्याच्याबाबत इन्व्हेस्टिगेशन करणं हा एक इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसचा भाग आहे आणि म्हणून त्या दृष्टीने केलेलं आहे. पण त्याचा अर्थ त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि म्हणून त्याच्यावरती सगळ्यांनी मिळून अशा तऱ्हेचं एक चित्र निर्माण करावं तर ठीक मला आहे. वाटतं ठीक की आहे, अनेक सर. वर्ष जो राजकीय कार्यकर्ता असतो काम करत असतो त्याच्यासाठी ठीक आहे. कुठे ना कुठेतरी अन्यायकारक ही अशी भूमिका असते असं मला वाटतं. ठीक आहे सचिन सावंतजी, फक्त तुमच्या आठवणीसाठी एवढंच सांगतो की कसाबने घातलेल्या गोळ्या सर्व लोकांनी बघितल्या तरी पण आपल्या कायद्यानुसार त्याला किती वेळ लागला ही जनतेला माहिती आहे आणि त्याला शिक्षा सुनवायला पण जोपर्यंत वेळ लागला तोपर्यंत आपण असं कधीच म्हणू शकत नाही की हा गुन्हेगार नाहीये. काही गोष्टी ज्या असतात त्या मान्य केल्या तर माझ्या मते सोयीस्कर असेल. आणि राजकारणात जसं म्हटलं की निष्कलंक चारित्र्य असायला पाहिजे ते आहे का हा आजचा प्रश्न आहे. मी तुमच्याकडे येतो पुन्हा, पण बाकीचे राजकीय पक्ष याच्याकडे कसं बघतात हे पण आपण माधव भंडारीकडून जाणून घेऊया. माधव भंडारीजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने हा एकूणच प्रकार चाललाय याचं तुम्हाला काय वाटतं की नक्की काय हा प्रकार? नाही, मला एकतर आधी एका गोष्टीचं नवल वाटतंय की प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हजर असताना कृपाशंकर सिंग यांना स्वतःचा वेगळा प्रवक्ता द्यावा लागला. याच्यातच काँग्रेसमध्ये त्यांची स्थिती काय झालेली आहे हे लक्षात येतं. नाही असं काही आणि- झालेलं नाहीये. येतो मी. ठीक आहे, तो त्यांचा चॉईस आहे. पण कृपाशंकर सिंग यांच्या विरुद्ध कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की कृपाशंकर सिंगांवरती जे आरोप याचिकाकर्त्यांनी केले त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी दम आहे, त्यात काहीतरी मुद्दे आहेत. हे न्यायालयाला पटलं म्हणून न्यायालयाने पुढच्या चौकशीचे आदेश दिले. जर त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही असं न्यायालयाच्या लक्षात आलं असतं तर तो दावा फेटाळला गेला असता, याचिका फेटाळली गेली असती. आणि त्याच्या पलीकडे जाऊन याचिकाकर्त्याचे हेतू चांगले नाहीत, खोडसाळ आहेत हे जर दिसलं असतं तर न्यायालयाने याचिकाकर्त्याला दंड केला असता. आणि हे आज यापूर्वी झालेलं आहे. यापैकी काहीही न होता कृपाशंकर सिंग यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवून त्यांच्यावरती कारवाई सुरू करावी आणि मालमत्ता जप्त करावी असा आदेश जेव्हा उच्च न्यायालय देतं तेव्हा उच्च न्यायालयाला त्या आरोपामध्ये काही ना काही तथ्य आढळलेलं आहे हे तिथे बसलेल्या दोन्ही विद्वान वकील मित्रांना नक्की माहिती आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तो या न्यायालयाच्या आदेशामुळे नाही दिलेला, तर मुंबई महापालिकेत पराभव झाला म्हणून दिलाय. म्हणजे त्यांना या न्यायालयाच्या आदेशाबद्दल अजूनही त्यांचं म्हणणं नाही. ते निकालपत्र वाचायची वाट बघतात आणि ठीक आहे, त्यांना निकालपत्र वाचून
त्या पद्धतीने आपली भूमिका मांडायची असेल तर त्यामध्ये काही कुणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण न्यायालयाचा हा आदेश हा सरळ सरळ कृपाशंकर सिंग यांच्यावरती आघात आहे, काँग्रेसवरती आघात आहे आणि याची चौकशी निपक्षपाती यंत्रणेकडूनच झाली पाहिजे असं आता आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आपल्याबरोबर संजय तिवारी आहेत आता, ज्यांनी ही खरीच याचिका केली. संजय तिवारीजी, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ही याचिका का केली, नंबर एक? आणि जसं म्हटलं जातं की एक लीडर मोठा असतो आणि त्या लीडरला खाली खेचण्यासाठी असं काहीतरी केलं जातं जे आता चर्चेत आलं, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आपण जेव्हा यांचे जे बँक स्टेटमेंट जर बघाल साहेब, यांच्या बँक स्टेटमेंटमध्ये करोडो रुपयाचा व्यवहार आहे. यांचे जे आपण प्रॉपर्टी बघितलं तर यांचा पगार 40 ते 45,000 पगार आहे, पण यांची प्रॉपर्टी जर स्वतःची प्रॉपर्टी बघितलं तर मी जे डॉक्युमेंट सादर केले ते 200 ते 300 कोटीचे प्रॉपर्टी आहेत. माझं असं म्हणणं आहे की समजा एक आम माणूस जर एवढ्या पैसे हाणला असता आणि ते इन्कम टॅक्स भरलं नसतं तर त्या आम माणसाला कोणी सोडलं असतं का? तर याने जे इन्कम टॅक्स भरला नाही, बाकी जे टोटल पैसे जे यांच्या अकाउंटमध्ये आले पैसे कुठून आले त्याची कमीत कमी इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जे बोलतात की ते मोठे माणसं आहे म्हणून मी त्यांच्यावर हे करतोय, 10% सीएम कोट्यामध्ये यांच्या जावईला फ्लॅट भेटतं. 97-98 मध्ये मुंबईला येतात आणि खोटे डोमाशाल सर्टिफिकेट सादर करून यांना फ्लॅट भेटतात. किती आमचे पोलीस कर्मी आहेत, बीएमसी कर्मी आहेत ज्यांना फ्लॅट भेटले पाहिजे, त्यांना फ्लॅट भेटत नाही. आणि जर हे जर बाहेर आम्ही काढलं आणि आम्ही जर लढतोय तर आपण सांगणार की आम्ही नेत्यावर हल्ला करतोय. ज्याने पण हे केलं असेल त्याने हे करताना अगोदर विचार केला पाहिजे आम्ही खरं करतो की खोटं करतो. हे जर मी काढलं तर जर जे खरं बाहेर काढलं तर आम्ही नेत्यावर अन्याय करतोय, नाही तर घरी आम्ही गपचूप बसायला. बरोबर आहे. आपण या मुद्द्यावर येऊया. आणि खरंच तुमचा काय पर्सनल स्वार्थ आहे का? सचिन सावंतजी, मी येणार आहे तुमच्याकडे, कारण तुम्ही स्वतः ऑफिशियल प्रवक्ते आहात काँग्रेसचे आणि काँग्रेसची भूमिका पण आपण जाणून घेऊया. पण खरंच काँग्रेसची इमेज, यामुळे त्या इमेजला किती धक्का बसलाय यावर पण आपण विचारूया आणि लोकांना काय म्हणायचं आहे या सर्व गोष्टींमध्ये याची पण चर्चा करूया एका ब्रेक नंतर. रोकटोकमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकच्या आधी आपण जसं म्हटलेलं की लोकांना काय वाटतंय यामध्ये हे पण विचारूया की खरंच कृपाशंकर सिंग यांना पाठीशी घालण्यात काँग्रेसचा हात आहे का? आणि बघूया लोक काय म्हणतात ते. 92% लोक म्हणतात होय, काँग्रेसचाच हात आहे. प्रश्न पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, कृपाशंकर सिंग यांना आजवर पाठीशी घालण्यात काँग्रेसचा हात आहे का? 92.65 म्हणजे जवळजवळ 93% लोकांना वाटतंय होय, 4% लोक नाही म्हणतात. पण असं जर लोकांना वाटत असेल तर ते काँग्रेसवाल्यांना का वाटत नाही, हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. सचिन सावंतजी, तुम्हाला वाटतं का की कुठेतरी काँग्रेसची इमेज यामुळे खराब झाली? जसं मगाशी भंडारीजी म्हणाले किंवा तिवारीजी म्हणाले की पर्सनल काय असू शकतं, जर ते दिसतंय आणि जे कोर्टाला पण दिसलं तर त्यात पर्सनल पहिल्यांदा काय असू शकतं? आणि दुसरं, जर काँग्रेसची इमेज यात खराब होणार असेल तर तुम्ही यांची बाजू का घेताय अजूनही? नाही, मला नाही वाटत की ह्या दृष्टीने बघायला गेलं तर तुम्ही तुम्हाला वाटतं का की काँग्रेसची बाजू याच्यात इमेज खराब होत नाही असं वाटतं तुम्हाला? म्हणूनच या संदर्भामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, काँग्रेसच्या अगोदरच्या निर्णयांमध्ये असेल अनेक वेळेला परसेप्शनच्या आधारावरती आम्ही निर्णय घेतलेले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला पदउतार करावं लागलं आणि त्यावेळेला कोणताही गुन्हा सिद्ध नव्हता झाला, कसल्याही पद्धतीने झाला. सावंतसाहेब, मी त्याच परसेप्शन बद्दल बोलतोय. परसेप्शन तुमचं काँग्रेस बद्दलचं आज जनतेत खराब होत नाहीये का? माझा सरळ प्रश्न आहे. नाही, एक लक्षात, अत्यंत वाईट परिस्थिती अशी चाललेली आहे की एखाद्या व्यक्तीवरती कुठेही कोणी आरोप करावे आणि त्याची शहानिशा न करता त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, तो त्याच्या आधीच या दृष्टीने त्याचे कपडे फाडणं हे मला वाटतं अत्यंत चुकीचं जो पायंडा पडत चाललेला आहे समाजामध्ये, हे थोडंसं तुझं थांबवलं पाहिजे. नेता म्हटला की तो प्रत्येक वेळेला त्याला वाईट चष्म्यात पिवळ्या चष्म्यात. सचिन सावंत साहेब, हे परसेप्शन मला बोलायचं ऐका ना, ऐका की हे परसेप्शन आम्ही बनवलेलं नाहीये, हे आज हायकोर्टाच्या निर्णयानंतर आलेलं आहे. हायकोर्टाच्या निर्णयाआधी मीडिया काय बोलत नाही हायकोर्टात. त्यामुळे हे परसेप्शन जे तुम्ही ज्या गोष्टी करताय ते परसेप्शन तयार कसं झालं आणि कोणी केलं? नाही मंदारजी, म्हणूनच म्हणतो की हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं पूर्णतः अध्ययन न करता आपण जर एखाद्या वेळेला चर्चा करत असतो तर ती कुठेतरी अन्यायाकडे झुकेल अशी होते. माझं असं म्हणणं आहे की हायकोर्टाने जे काय आदेश दिलेले आहेत,
हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की एसीबीने 2 रिपोर्ट दिले होते, त्यातला एक रिपोर्ट आम्हाला मान्य नाही, ह्याच्यावरती पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करावं आणि ते पोलीस कमिशनरने करावं आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जे काय आणि आहे ते property त्यांनी जप्त जमवावे. करावी. आणि जर त्यांना तथ्य वाटलं कारण FIR कुठल्याही पब्लिक सर्वंटवर ज्या वेळेला दाखल करतात, कुठलंही इन्व्हेस्टिगेशन पोलीस जेव्हा सुरू करतो त्यावेळेला FIR हा नोंदवावा लागतो आणि FIR बिईंग ही इज अ पब्लिक सर्वंट त्याच्या दृष्टीने त्यांना योग्य त्या ठीक आहे. राज्य शासनाला परवानगी सचिन घ्यावी लागणार सावंतजी, आहे. तुमची परंतु पॉलिटिकल त्याचा अर्थ तुम्ही म्हणालात की आय कॅन अंडरस्टँड तुमचं पॉलिटिकल कंपल्शन असू शकतं कदाचित कदाचित की त्यांची बाजू तुम्हाला घ्यायला पाहिजे, पण तुम्ही लोकांचा पोल नाही, बघितलात, आता लोकांना ही काय वाटतं हे पण तुम्ही भूमिका आहे. बघितलात आणि तरी तुम्ही मान्य करत नसाल की काँग्रेसवर याचा काहीच परिणाम होणार नसेल, तर माझ्या मते त्याची पण उत्तर आपण घेऊया. मला मंदारजी एकच शब्द आहे, उद्या जर इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्टमध्ये जर तथ्य आढळलं नाही तर त्यावेळेला तुम्ही आणि हे जे लोक आहेत जे उपस्थित आहेत ते त्याला काय जबाब देतील, मला हा प्रश्न विचारू असं वाटेल. उद्या ना, उद्याचं बघूया ना उद्या. म्हणजे आज का थांबलाय उद्या? हो, पण आजचं तर आपण आज बघूया की नाही. आजचा प्रकार असा आहे की हायकोर्टाला वाटतंय की याच्यात तथ्य आहे आणि हे नसेल हे असं हायकोर्टाला वाटतंय, तुमच्या मनाला वाटतंय आणि काँग्रेसच्या कदाचित बाकी नेत्यांना वाटत असेल, पण त्यांना पाठीशी घातलं कोणी हाचा न्यायालयाची प्रश्न भूमिका आहे. जी आहे ती न्यायिक असते. न्यायालयाची ठीक आहे. भूमिका ही न्यायिक असते. संजय तिवारींनी एवढे 2 वर्ष मेहनत केलेले आहे, त्या संदर्भामध्ये जर त्यांना वाटत असेल की या गोष्टी झाल्या पाहिजेत, न्यायालयासमोर आल्या पाहिजेत, न्यायालयाला त्यांनाही संधी देण्याची गरज आहे आणि दोघांनाही संधी देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने जे काही निर्णय येईल तो आपल्या समोर येणारच आहे, त्यामुळे त्याच्यासाठी थांबण्याची ठीक आवश्यकता आहे. आहे. मला सर्वात मोठं आश्चर्य हे वाटलं की कृपाशंकर सिंह यांनी राजीनामा आपण इलेक्शनमध्ये परफॉर्मन्स खराब होता मुंबई काँग्रेसचा म्हणून दिलेला आहे आणि हे जे एक्सप्रेशन आलं त्याच्यावर दिलेलं नाही किंवा त्याच्यावर त्यांनी अजून एकही ऑफिशियल वक्तव्य केलेलं नाहीये, हे मला तुम्हाला नक्की सांगायचं आहे. आणि बाकीचे तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल म्हणालात, अशोक चव्हाणांबद्दल, त्यांचं नाव घोटाळ्यामध्ये आलं आदर्शच्या म्हणून त्यांना पायउतार व्हायला लागलं, किंवा जर कर्नाटकचं उदाहरण घेतलं आपण भाजपचं, तर त्यांचं नाव आलं त्याच्यानंतर राजीनामा दिला, म्हणजे कुठेतरी नैतिकता त्यांच्यात होती, पण हाच नैतिकतेचा प्रश्न इथे दाखवला का गेला नाहीये आणि अजूनही तुम्ही बाजू घेताय आणि त्यामुळे त्यांचं काँग्रेसबद्दलचं परसेप्शन खराब होतंय का, हा मुख्य मुद्दा आहे. एक मिनिट, अजित सावंतजी तुम्हाला काय वाटतं की अजूनही बाजू घेताय, त्यांना वाटत नाही की याच्यात काय चुकीचं आहे? मला ही गंभीर चर्चा आहे ना, ही जरा थोडीशी हलकी फुलकी करण्यासाठी मला एक आठवण करून द्यावीशी वाटते की सचिन सावंत जे आहेत, मीही सावंत आहे आणि तेही सावंत आहेत आणि सावंत या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये मधदार अ लर्नेड मॅन, विद्वान मनुष्य म्हणून दिलेला आहे. मला असं वाटतं सचिन सावंत यांच्या विद्वत्तेचा कस लागतोय कृपाशंकर सिंग यांचा डिफेन्स करण्यामध्ये. चांगली गोष्ट आहे, ते प्रवक्ते आहेत, त्यांना तो करणं आवश्यक आहे, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो मुद्दा आहे तो एका कृपाशंकर सिंग ह्या व्यक्तिविरुद्धचा मुद्दा नाहीये आणि तो व्यक्तिगत करण्याचं काही कारणही नाहीये. राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये जसं आता मला वाटतं माधव भंडारी म्हणाले की ज्या अपप्रवृत्ती राजकारणामध्ये आता आलेल्या आहेत की प्रथम पैसा, नंतर त्या पैशातून सत्ता, नंतर त्या अधिक सत्तेमधून अधिक पैसा, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली, असं जसं म्हणतात तशा पद्धतीचं करप्शन जर राजकारणात वाढणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करणार आहोत की नाही, हा मूलभूत प्रश्न आहे. दुसरा प्रश्न मी मगाशी माधव भंडारी बोलत होते तेव्हा मी ऐकत होतो, माधव भंडारींना मला मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते, शिवसेनेचे एक नेते, मनसेचे एक ज्येष्ठ नेते आणि भाजपचे एक ज्येष्ठ नेते, तिघांकडेही ह्या प्रकरणाची इत्तंभूत माहिती होती असा माझा दावा आहे, कारण त्यांनी माझ्याशी अनेक वेळा खासगीत त्याची चर्चा केलेली आहे. मग असं असताना ह्या तिन्ही पक्षांचे नेते आणि विशेषतः शिवसेना आणि मनसे या 2 पक्षांचे नेते ज्यांनी गरीब रिक्षावाल्याला, उत्तर भारतीय रिक्षावाल्याला मारण्यात, गरीब उत्तर भारतीय टॅक्सीवाल्याला मारण्यात धन्यता मानली, त्यांना त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी का असेना कृपाशंकर सिंग यांच्याबद्दल त्यांनी कधीही प्रश्न कुठेही विचारला का नाही. ह्याचाच अर्थ असा आहे की या राजकारणामध्ये असलेल्या अपप्रवृत्ती एकमेकाला सांभाळत असतात आणि मग नंतर एखादा कुठेतरी काय प्रकरण उघड झालं की त्याला लार्जर इश्यू आहे, नवीन मुद्दा मला या चर्चेचा लार्जर इश्यू आहे. माधव भंडारीजी, मी येतो तुमच्याकडे उत्तर घ्यायला, पण तत्पूर्वी संजय तिवारीजी, तुम्हाला काय वाटतं की हा जो प्रकार आहे आता, जसं सचिन सावंत जोरात म्हणत होते की अजून काहीच प्रूव्ह झालेलं नाहीये, प्रूव्ह व्हायचंय आणि त्याच्या आधी आपण कशासाठी बोलायचं वगैरे वगैरे वगैरे, पण तुम्ही मला सांगा की नक्की कोर्टाने काय सांगितलंय? कोर्टाने सांगितलंय की त्यांची प्रॉपर्टी अटॅच करा, कोर्टाने सांगितलंय आणि कोर्टाने कुठले मुद्दे खरंच अग्रणी धरलेले आहेत त्यात? टोटल मी जे PIL फाईल केलं, मान्य कोर्टचा आदेश आहे की जे मी PIL फाईल केलं, PIL कॉपी मस्ट बी कन्व्हर्टेड टू FIR. जर मी PIL कॉपी जर केलं, PIL कॉपी सर्व प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट दिलेत, जेव्हा कोर्टला या डॉक्युमेंटमध्ये सत्य आहे आणि जे अँटी करप्शन ब्युरो आणि बाकी सर्वांनी जे रिपोर्ट सादर केले, जे गुप्त रिपोर्ट होते ते आम्हाला पण माहित नाही, कोर्टात दिले, ते सर्व वाचून सर्व बघून नंतरच कोर्टाने निकाल दिलाय
किंवा PIL शुड बी कन्व्हर्टेड इन FIR. तर ठीक आहे, म्हणजे प्रायमरी कुठेतरी पटलंय, पण एनिवे सचिन सावंतांना ते पटत नाही. त्यांना वाटतं की निकाल यायला पाहिजे आणि निकाल आल्यानंतरच आपण त्याच्यावर बोलू. माधव भंडारीजी, जसा आता अजित सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला, खरंच बाकीच्या पार्टीजकडे पण अशा पद्धतीचे त्यांच्याबद्दल डॉक्युमेंटेशन होतं का? नाही, एक तर दोन गोष्टी मी स्पष्ट करतो, आणि आधी एक तर मला अजित सावंतांच्या चेहऱ्यावरचा आनंद इथे प्रत्यक्ष बघायला मिळत नाही, पण त्यांच्या आवाजातला आनंद मला कळतोय की आज सचिन सावंत त्या खुर्चीत आहेत आणि अजित सावंत माझ्या बरोबरच्या खुर्चीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अजित सावंतांच्या विद्वतेचा कस लागत नाहीये, याचा आनंद त्यांच्या आवाजातला लपत नाही. चांगली गोष्ट आहे. सचिन सावंतांना मला एक आठवण करून द्यायची, त्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला अशोक चव्हाणांचा, त्या अशोक चव्हाणांच्या आदर्शमधल्या सहभागाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने एक समिती नेमली होती आणि त्या समितीचा अहवाल मागितला होता. पण समितीचा अहवाल आतागायत आलेला नाही. अशोक चव्हाण मात्र अज्ञातवासात गेले. म्हणजे चौकशीचा आणि मुख्यमंत्री पदावरून हाकलण्याचा काही संबंध नाही. आरोप सिद्ध होण्याचा आणि मुख्यमंत्री पदावरून हाकलण्याचा सुद्धा काही संबंध नाही. केवळ अशोक चव्हाणांची दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी अडचण झाली म्हणून अशोक चव्हाणांना हलवलं आणि कृपाशंकर सिंग यांची दुसऱ्या कुठल्या तरी कारणामध्ये मदत होते म्हणून कृपाशंकर सिंग यांना संरक्षण दिलं जातं, हे यातलं वास्तव आहे. राहता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे आणि शिवसेनेच्या याच्याबद्दलची उत्तरं त्यांचे लोक देतील, मला काही त्याच्यात बोलायची गरज नाही. पण आमच्याकडे ज्या नेत्यांकडे माहिती होती असं अजित सावंत सांगतात, आमच्या नेत्यांनी कृपाशंकर सिंग यांच्या गैरव्यवहाराचे अनेक पुरावे उघडकीला आणले. त्याच्या चौकशीची मागणी आम्ही सातत्याने करतो आणि मी आज परत सांगतो, जर कृपाशंकर सिंग यांची स्वतंत्र चौकशी कुठली यंत्रणा करणार असेल तर आमच्याकडे असलेले सगळे पुरावे आम्ही त्या यंत्रणेला देऊ. जसं सीबीआयला आम्ही आदर्शच्या बाबतीतले पुरावे दिलेत, सीबीआयलाच, आणि सीबीआय जर लवासाची चौकशी करणार असेल तर आम्ही लवासाचे सुद्धा द्यायला तयार आहोत आणि इथे जर कुठली स्वतंत्र यंत्रणा करणार असेल तर त्यालाही द्यायला तयार आहोत. ठीक आहे. एकूणच राजू वाघमारेजी, तुम्ही आता काय म्हणाल की कृपाशंकर सिंग यांची जी ग्रोथ झाली आहे मुंबईत आल्यानंतर, जसं PIL मध्ये दाखवलंय, ती ग्रोथ बघताना कुठल्याही माणसाला आश्चर्य वाटण्यासारखं आहे की हा माणूस एवढा लवकर एवढा वर कसा आला. मग त्याच्यावर जर कुणी PIL दाखल केली तर ते PIL दाखल करणारा माणूस चुकीचा आहे का? नाही, प्रश्न असा आहे की आपण पेपरमध्ये बघतो की संजय तिवारींना मीडिया सांगते आहे की ते RTIचे याचिका करते आहेत. ह्याच्या अगोदर संजय तिवारींनी किती जणांची RTI दाखल केली, तो मुद्दा नाही. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संजय तिवारींनी कृपाशंकरांच्या विरोधात जी RTI दाखल मला फक्त एक विचारायचं आहे की तुम्हाला वाटतंय की संजय तिवारी हे कृपाशंकर सिंग यांचे कट्टर विरोधक आहेत म्हणून ते सगळे करतात? ह्याच्यात दुमत असण्याचं कारणच नाही. कारण संजय तिवारी विरोधक असायचं कारण तरी सांगा मग, जर ते विरोधक आहेत. विरोधकाचं कारण संजय तिवारींना माहीत, कारण आज संजय तिवारींचे वकील आहेत महेश जेठमलानी. आज महेश जेठमलानीची फी या पूर्ण भारतात सगळ्यांना माहिती आहे की काय फी घेतात ते. हे संजय तिवारी ती फी अफोर्ड करू शकतात का? नाही, मला एक तुम्ही सांगा, एक बंदाजी, समजा एखादा माणूस एक चांगलं काम करतोय तर हा हे चांगलं काम करू कसं शकतो याच्यावर तुमचा डाऊट आहे, पण ज्यांनी केले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाही. मला काय म्हणायचं आहे साहेब की कृपाशंकर सिंगच्या हेतूबद्दल आणि त्यांच्या संपत्तीबद्दल जी शंका उपस्थित झाली त्या शंकेवर आपण कार्यक्रम करतोय. पण ज्यांनी ही PIL दाखल केली किंवा ज्याला फायनान्शियल सपोर्ट कुठून तरी आला असेल त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या हेतूबद्दल आपण शंका उपस्थित करायची नाही का? ठीक आहे, तुमच्याकडे त्याची माहिती आहे का त्यांना कुठून फायनान्शियल सपोर्ट आला ते? आमच्याकडे जी माहिती, म्हणजे माहितीचा प्रश्न आहे की म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की आज महेश त्यांच्याकडे माहिती आहे, त्यांनी कोर्टात बाबा ती सादर केली, तुमच्याकडे त्यांच्या विरोधात काही माहिती आहे का? तुम्ही आता त्यांच्या विरोधात बोलताय म्हणून विचारतोय. ठीक आहे, कृपाशंकर सिंग यांची बाजू घेणं ठीक आहे, पण आता तुम्ही जर तिवारी यांच्या विरोधात बोलत असाल कारण त्यांनी याचिका दायर केली तर तुमच्याकडे काय आहे का? तिवारींच्या विरोधात न बोलता आम्ही ही शंका उपस्थित करतो की ज्या पद्धतीने आपण शंका उपस्थित करताय कृपाशंकर सिंगच्या विरोधात, त्या पद्धतीने आम्ही तिवारींच्या विरोधात कृपाशंकर सिंग यांना मी स्वतः जवळून ओळखतो आणि मी त्यांच्या विरुद्ध शंका उपस्थित करत नाही. हायकोर्ट उपस्थित करतंय, हे कृपया ध्यानात ठेवावं. याच इथे एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा चर्चेला सुरुवात करूया.
रोखोकमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. संजय तिवारीजी, तुम्ही मला सांगा, मला अजूनही आठवतंय तुम्ही कुठेतरी बोलल्याचं की तुमच्यावर बराच दबाव आणि पैशाची पण ऑफर झाली हे सर्व करत असताना. तुम्हाला खरंच या बाबतीत असं सगळं करताना त्रास झाला का? साहेब, मला कोणी येऊन भेटला नाही, दबाव कोण टाकला नाही माझ्यावर. सर, ते खोटी गोष्ट आहे. कोण दबाव टाकला नाही सर माझ्यावर. ठीक आहे, पण तुमच्या मागे जे कोण आहे असं म्हटलं जातं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं आता वाघमारे म्हणाले की तुमच्या मागे कोणतरी आहे, तुम्हाला पैशाचा पण म्हणजे सपोर्ट कोणतरी देतंय, की तुम्ही असे वकील उभे करतात वगैरे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? साहेब, पहिले जे सांगितलं की मी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट नाही, इथे जे 26 जुलै 2005 ला पाऊस पडला होता, खूप पाणी भरलं होतं, त्यामध्ये जे 5-5 हजार रुपये वाटले गेले ते माहिती अधिकाऱ्याकडून 9 ऑफिसर सस्पेंड करण्याचं काम कोणी केलं? जेव्हा इथे रोड वायडिंगचं काम चालू होतं, 90 फीट रोडला रोड अलाइनमेंट कटिंग एक साईडला होती, कटिंग दुसऱ्या साईडला केली होती, 21 गाले जात होते, ते वाचवण्याचं काम माहिती अधिकाऱ्याकडून कोणी केलं? शीतल तलाव साफसफाईमध्ये पैसे बीएमसी पण साफसफाई करत होती, म्हाडा पण साफसफाई करत होती. एका कामासाठी दोन्ही माणसे पैसे घेत होते, ते काढण्याचं काम कोणी केलं? ज्यांना माहित नसेल तर कृपया यांनी यांचे इथे पालकमंत्री आहेत नसीम खान साहेब, त्यांना अगोदर त्यांनी विचारलं पाहिजे, नंतर कोणावर आरोप केला पाहिजे. जे बोलतात की संजय तिवारीकडे महेश जेठमलानीला द्यायला पैसे नाही, ते मान्य आहे. ते बोलतात संजय तिवारीकडे महेश जेठमलानीला द्यायला पैसे माझ्याकडे आहेच नाही, पण ते माझ्याकडून घेत पण नाही. कारण महेश जेठमलानी साहेब माझे वकील मीर देसाई साहेब आहेत. मीर देसाई साहेबांनी महेश जेठमलानी उभं केलंय आणि एक सोशल कॉज म्हणून ते काम करतात आहे. ठीक आहे, माझ्यामध्ये वाघमारेजी त्यांना वाटतं की बरोबर आहे. ठीक आहे, वाघमारेजी, तुम्हाला माझ्यामध्ये उत्तर मिळाले असतील त्यांच्याकडून. आता ते जे म्हणतायत की तुम्ही सर्वात नाही एक मिनिट, तुम्ही सर्वात पहिला मुद्दा उपस्थित केला की ते आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत की नाही, मीडिया त्यांना आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणते, त्यांनी त्याची उदाहरणं दिली. आता त्यांनी पैशाबद्दल सांगितलं, अजून तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यांनी जी उदाहरणं दिली ती पहिली गोष्ट खरी आहे की नाही हा पहिला प्रश्न. एक दुसरा प्रश्न ते सांगतात मला एक सांगा, नाही आज चर्चा एक मिनिट मला सांगा, आज चर्चा संजय तिवारी एक मिनिट संजय तिवारी यांच्याबद्दल नाही आहे, कृपाशंकर सिंग यांच्याबद्दल आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही, म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं का की कृपाशंकर सिंग यांनी जे काय केलं ते सर्व व्यवस्थित आहे? जर एखादा माणूस, मला एक उदाहरण द्या की एखादा माणूस जो भाजीवाला म्हणून मुंबईमध्ये होता आणि त्याची ग्रोथ तर एवढी झाली असेल, तर तुम्हाला वाटतं का की ही ग्रोथ बरोबर आहे आणि अशी ग्रोथ होऊ शकते? तुम्ही मान्य करता की एवढे पैसे त्या माणसाकडे असू शकतात? बघा, आपल्या देशामध्ये धीरूभाई, तुम्ही मान्य करता की नाही? धीरूभाई अंबानीचं उदाहरण घ्या की त्यांनी पेट्रोल पंपावर त्यांनी बिझनेस केला. मग त्यांनी बिझनेस केला, म्हणजे ह्या राजकारणात असे पैसे मिळतात? ह्या ग्रोथ पासून माणूस राजकारणात असे पैसे मिळतात का? माझा सरळ प्रश्न आहे. माझा काय प्रश्न नाही, माझं उत्तर तुम्हाला असं असेल की ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळी आपण आरोप करू ना. ठीक आहे, आपण ठीक आहे. माधव भंडारीजी, तुम्ही मला सांगा की राजकारणात एवढे पैसे आहेत का? तुम्ही स्वतः राजकारणी आहात, एवढे वर्ष आहात राजकारणात. राजकारणात एवढं वर्ष राहून माझ्याकडे स्वतःची हेच नाही, मालमत्ता नाही. जे काय माझं खेड्यातलं स्वतःचं घर आहे तेवढंच माझ्याकडे आहे. त्यामुळे राजकारणात असा पैसा कसा मिळवता येतो हे मलाही कळत नाही. आणि मुद्दाच त्यातला हा आहे की उत्पन्नाची ज्ञात साधनं समोर येत नसताना जी वाढ आहे तो मुद्दा आहे. धीरूभाई अंबानींची वाढ का झाली हा प्रश्न कोणी विचारत नाही. धीरूभाई अंबानींच्या व्यवसायातले जे काही त्यांच्या सगळ्या तंत्र होतं त्याच्याबद्दल वाद असेल, पण धीरूभाईंनी व्यवसाय केला हे कोणी नाकारत नाही. इथे प्रश्न आहे की व्यवसाय कोणता केला आणि कसा केला. तो व्यवसाय केलेला दिसला असता तर हा मुद्दा उद्भवला नसता. एखाद्या माणसाने लहान ह्याच्यातून सुरुवात करून मोठं होऊ नये असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाला मोठं होण्याची संधी मिळाली पाहिजे, त्याचा तो अधिकार आहे. आणि असे जे मोठे होतात त्यांचं समाजाला कौतुक असतं. इथे जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो मोठं होण्यासाठी काय केलं हा प्रश्न म्हणून प्रश्न निर्माण झाला, नाही तर हा प्रश्न निर्माणच झाला नसता. शंका उपस्थित केलेली आहे, शंकेचं निरसन होईल. बोला सचिन सावंतजी बोला. नाही, मला एक लक्षात येत नाही की नैतिकतेचा जो बबरा आज माधव भंडारीजी मिरवत आहेत, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मणांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं की कशा तऱ्हेने पैसा राजकारणामध्ये घेतला जातो. दुसरी गोष्ट नितीन गडकरी, प्रश्न तोच आहे सचिन सावंतजी, प्रश्न तोच आहे की अशाच पद्धतीने पैसे घेतले गेले आहेत का जे कॅमेरावर फक्त दिसले नाहीत? जर तुम्ही हे उदाहरण आपण बराच वेळ घेतला या मुद्द्यावरती यायला, कारण तुमच्याकडे याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण बंगारू लक्ष्मणांना राजकारणातून आम्ही बाजूला केलं
आम्ही बंगारू लक्ष्मणचं समर्थन नाही करत बसलो. एक लक्षात तुम्ही घ्या, ज्या पद्धतीने तुमच्याकडे लाईन आहे. कृपाशंकरला पाठीशी घालताय, कृपाशंकर सिंग आहे बरोबर आहे म्हणताय, त्याची तो लाईन मुद्दा आहे. आहे. तुमच्याकडे नैतिकतेचं स्मशानभूमी जर बघायला गेली तर कर्नाटकाची भूमी आहे तुमची, ज्या ठिकाणी तुमचं येदुरप्पा मुख्यमंत्र्यांचं काय नाही, झालं. मला सचिन सावंतजी तुम्ही मला सांगा की मुद्दा भाजपबद्दल नाही आहे. एक मिनिट मला एक गोष्ट नाही. सचिन सावंतजी तुम्ही मुद्द्याला बघायला देऊ नका. मुद्दा हा नाहीये नाही बदलले. काय केलं भाजपने, आणि ज्या वेळेला त्यांनी केलं त्यावेळेला आम्ही कार्यक्रम पण घेतले आणि त्यानंतर त्यांचे प्रवक्ते पण बोलले आणि तुमचे पण बोलले. प्रश्न आज हा आहे, आज प्रश्न कृपाशंकर सिंह यांच्याबद्दल आहे. आणि अजूनही कृपाशंकर सिंह यांनी काही स्टेटमेंट दिलेलं नाही की ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला तो नक्की कशासाठी होता. तो काँग्रेसचा पराभव मुंबईत झाला म्हणून होता की कोर्टाने ऍस्पिरेशन पास केले म्हणून होता. एक लक्षात घ्या, आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य आणि आमचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन तकाजी यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्यांचा जो राजीनामा आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातला होता. आता ते मुंबई अध्यक्षपदासाठी वरती नाही आहेत, आता ते फक्त एक आमदार म्हणून भूमिका त्यांची बजावत आहेत. तर त्यामुळे तो त्या दृष्टीने त्यांनी कुठल्या पदाचा राजीनामा द्यावा ह्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करायला झाला तर मग त्याची चर्चा वेगळी होऊ शकते. परंतु मला एकच म्हणायचं आहे की ज्या तऱ्हेने माधव भंडारीजी आत बोलत होते, मला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या नैतिकतेच्या संदर्भामध्ये परिमाण वेगवेगळे असू शकत नाही, एकच परिमाण असलं पाहिजे. मग व्यासच्या प्रकरणामध्ये मनोहर जोशींनी राजीनामा ज्या वेळेला द्यायला पाहिजे होता खासदारकीचा, यांनी मागितला का राजीनामा? व्यासचं प्रकरण हायकोर्टाने दिलं होतं. आता 8 फेब्रुवारीला नरेंद्र मोदीजींच्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला एनएचआरसीच्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये कारवाई नाही केली म्हणून राजधर्म न पाळल्याचे ताशेरे मनोहर जोशींनी ओढले, त्यांनी राजीनामा मागितला का? कुचराई करत होते. हे बघा, नैतिकतेच्या गोष्टी तुम्ही म्हणजे ठीक आहे. सचिन सावंतजी तुमचा मुद्दा कळला की चालणारा पक्ष आहे, वैचारिक ठेव असणारा पक्ष आहे. नाही, मला एकच म्हणायचं सचिन सावंतजी म्हणजे तुम्हाला एक मिनिट म्हणजे सचिन सावंतजी तुम्हाला असं म्हणायचं का की ठीक आहे आपण एक वेळ मानून चालू की नैतिकता त्यांच्याकडे नाही, म्हणजे तुम्ही पण ऍडमिट करताय की नैतिकता तुमच्याकडे पण नाही, असं आहे का? नाही, असं नाही. आमचं असं म्हणणं आहे की कृपाशंकर सिंग जी असतील किंवा इतर आमचे कोणीही नेते त्याच्यामध्ये असेल, त्या सगळ्यांना ह्या बाबतीमध्ये त्यांची एक मानसिकता असेल की कोर्टाच्या संदर्भामध्ये जे चाललेलं आहे त्यातनं आपण निघावं आणि ती कोर्टाची जी काही चौकशी आहे त्यातनं ती चांगल्या तऱ्हेने व्हावी. ठीक या संदर्भामध्ये आता इकडे एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मी अजित सावंत यांच्याकडे येणार आहे, कारण त्यांनी सर्वात पहिल्यांदा आरोप केले की इलेक्शन याच्यावरती उत्तर द्यायला वेळ द्या. बरोबर आहे. मी येतो भंडारीजी तुमच्याकडे, पण अजित सावंत यांच्याकडे पण जाणून घेऊया की त्यांनी सांगितलं की तिकीट वाटपात यावेळीच्या काँग्रेसने जे पैसे घेतले तर असेच पैसे घेतले जातात का, हे पण आपण त्यांना विचारूया एका ब्रेक नंतर. रोकटोकमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मला सांगा अजित सावंतजी, तुम्ही काय म्हणाल की हे सगळं चाललंय, आज तुम्ही स्वतः काम केलंय काँग्रेस पक्षात, तुम्ही जवळून बघितलंय, तुम्ही स्वतः म्हणालात की तिकीट वाटपात पैसे घेतले गेले आणि आज जी उदाहरणं दिली जातात की असा एखादा माणूस की एवढा श्रीमंत होऊ शकतो का राजकारणात, याबद्दल तुमचा अनुभव काय आणि तुम्ही काय म्हणाल? नाही, मी आपल्याला मगाशीच म्हणालो की हा जो संघर्ष आमचा जो सुरू झाला होता या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने, तो कृपाशंकर सिंग ह्या एका व्यक्तीविरोधात किंवा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष विरोधात किंवा काँग्रेसच्या विरोधात नव्हता. म्हणजे माझ्या निष्ठांबद्दल आता त्यांनी सचिन सावंतांनी प्रश्नचिन्ह लावलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे फार पूर्वीपासून माझ्या निष्ठा आहेत, तुम्ही आता अलीकडे मुंबई काँग्रेसमध्ये दिसताय, त्याच्या पूर्वीपासून माझ्या निष्ठा आहेत. प्रश्न असा आहे की जो कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात नसून राजकारणामध्ये ज्या अपप्रवृत्ती आलेल्या आहेत की ज्यांच्या राजकारणाचा पायाच मुळी भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार आहे आणि त्याचा त्रास ज्यांना प्रामाणिकपणाने पक्षासाठी आणि समाजासाठी काम करायचं आहे त्यांना होतोय, त्यांचा संघर्ष अशा अपप्रवृत्तींविरोधात होता. हे पहिल्यांदा कृपाशंकर सिंग पण आहेत, नॅचरली आले की शेवटी कोणाला तरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि ऑर्गनायझेशनच्या प्रमुखपदी जो आहे त्याला ती घ्यावी लागेल. कृपाशंकर सिंग यांच्यावर जो मध्यंतरी आम्ही जो आरोप केला होता की ज्या पद्धतीने मुंबई काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटप झालं, त्या अनेक ठिकाणी असं शंका येण्यासारखी जागा होती की ह्या माणसाला तिकीट दिली का, हे समर्थनीय कसं आहे. आणि मग त्याच्यामध्ये सौदेबाजी झाली, ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही निष्कर्ष निघत नव्हता. तो एका तिकिटामध्ये नव्हे तर मुंबईमधल्या कमीत कमी 40 तिकिटांमध्ये झाला. उदाहरणार्थ नेत्यांच्या नातेवाईकांना मुलांना जी तिकीट ऐन वेळेला दिली गेली की तुम्ही एका वेळेला धोरण म्हणून ठरवता की आणि आज त्याला कुठेतरी वाचा फुटते, हे खरंच राजकारणासाठी पण चांगलंच आहे, लोकांसाठी पण चांगलं आहे. माधव भंडारीजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही काय म्हणाल की तुमच्यावर जे आरोप करत होते मग सचिन सावंत, त्याला तुम्ही काय उत्तर द्या? नाही, मी त्यांना दोनच गोष्टींची आठवण करून देणार आहे की एक तर मी नैतिकतेचा दावा केला नव्हता, पण सचिन सावंतांनी खूप आरडाओरडा केला म्हणून मी आता सांगतो, होय, भारतीय जनता पार्टीने नैतिकतेची भूमिका घेतलेली आहे जी काँग्रेसने कधीच घेतली नाही.
कर्नाटकचा पुन्हा पुन्हा ते उल्लेख करतात. कर्नाटकच्या लोकायुक्तांचा अहवाल आल्याबरोबर आम्ही येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरून काढलं. पण त्याच कर्नाटकाच्या लोकायुक्तांचा अहवालामध्ये एस.एम. कृष्णांचं नाव आलं, कुमारस्वामीचं नाव आलं, देवेगौडाचं नाव आलं. त्याबरोबर काँग्रेसने कर्नाटक लोकायुक्तांचा अहवाल हा विषय विसरून गेले, बंद केला, बोलणं बंद केलं. पण एस.एम. कृष्णाला जाब नाही विचारला. आणि आणखीन अशी अनेक प्रकरणं मी सांगीन की ज्याच्यामध्ये काँग्रेसने दरवेळेला संरक्षण दिलेलं आहे, भाजपाने कधीही संरक्षण दिलं नाही. आणि कृपाशंकर सिंग हे त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की एवढा प्रचंड भ्रष्टाचार करून त्याचे पुरावे बाहेर येऊन त्याच्याबद्दल कोर्टाने ताशेरे झाडून सुद्धा अजूनही हे सांगतात की मुंबईच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामे दिलाय. या आरोपांबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. म्हणजे त्यांना बेनामी संपत्तीबद्दल दुःख नाहीये. बरोबर आहे. खरंच याच्यात शंका घ्यायला नैतिकतेचा कुठलाही मुद्दा नाही, नैतिकतेचा आधार नाही. ठीक आहे, भटजी आपला वेळ संपत चालला. हा एक कलमी कार्यक्रम आहे. बरोबर. पण इकडे खरंच प्रश्न असा आहे की आपण नैतिकता किंवा चारित्र्य वगैरे जे म्हणत असतो राजकारणात, ते आज उरलंय का? कारण आपण ज्या पद्धतीने एकमेकांची बाजू घेतोय, आज हा भ्रष्टाचाराचं प्रकरण संजय तिवारी यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे सर्वांनी मिळून की त्यांनी एखादं प्रकरण काढलं, हायकोर्टाला वाटलं की या प्रकरणात काहीतरी तथ्य आहे. पण त्याच तिवारींवर ज्या पद्धतीने आज अटॅक होत होता, तेव्हा असं वाटलं की खरंच की जो माणूस भ्रष्टाचाराला वाचा फोडतो त्यालाच कुठेतरी टार्गेट केलं जातंय का? आणि सामान्यांना पण कदाचित हेच वाटत असेल. आणि कृपाशंकर सिंग आज जर मुंबईचे अध्यक्ष आहेत अजूनपर्यंत आणि त्यांनी राजीनामा दिलाय, तर तो कुठच्या कारणांमुळे दिला याचं अजूनही स्पष्टीकरण नीट पद्धतीने आलं नाहीये. जर खरंच नैतिकता आहे तर त्यांनी हा राजीनामा हायकोर्टाने जेव्हा ताशेरे मारले त्याच्यानंतर स्टेटमेंट देऊन का नाही केला? लोक पण आज हेच विचारतायत. पण त्यांच्यावर कोणाची खरीच कृपा आहे का हे अजूनही कोणी सांगितलं नाही. पण आज बघितलं आपण काँग्रेसने कुठल्या पद्धतीने त्यांची बाजू घेतली. काँग्रेसचे प्रवक्ते तर त्यांची कायमच बाजू घेत राहिले. असं असताना खरंच शंका घ्यायला अजूनही जागा आहे की कृपाशंकर सिंग यांच्या मागे खरंच कुठल्या बड्या व्यक्तीचा हात आहे का? रोकटोकमध्ये आज आपण ही चर्चा इथेच संपवतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास.